पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारनं पाकिस्तान विरोधात वॉटर स्ट्राईक केल्याचं पाहायला मिळालं होतं. भारताकडून सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केल्यानंतर त्याचा परिणाम दिसून आला होता. दरम्यान भारतानं पाकिस्तानचं पाणी रोखल्यावर चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाल्याचं समोर आलं होतं. भारतानं बगलिहार धरणातून चिनाब नदीचं पाणी थांबवलं होतं. भारतानं चिनाब नदीवरील बगलिहार धरणाच्या माध्यमातून पाण्याचा प्रवाहच रोखला. पण आता भारतानं चेनाब नदीचं पाणी बगलिहार धरणाद्वारे सोडलंय. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सलाल धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आलेत. पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू कराराला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे अचानक भारतानं सोडलेल्या पाण्यानं पाकिस्तानचं टेन्शन वाढवलंय. आधी पाणी सोडताना आपण किती पाणी सोडतोय, फ्लो किती असणार आहे, हे सगळं सांगणं बंधनकारक होतं. पण आता कराराला स्थगिती दिल्यामुळे तशी परिस्थिती नसल्यानं पाकिस्तानमधल्या पंजाबमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.